खरंच म्हणजे म्हणजे मकरंद अनासपुरे सर पण त्यांनी पण मी एक सिनेमा करत होतो तेव्हा एक छोटा रोल करत होतो वाईला. मला म्हणले काय सध्या काय चाललंय तुझं? म्हटलं काय नाही, म्हटलं काम शोधतोय. म्हटलं एक काम कर, ते विजय पाटकर ना, हो म्हणलं माहिती, त्यांना एक फोन कर. नंबर दिला त्यांनी आणि मी फोन केला विजय पाटकर सर. म्हटलं सर मी असं प्रशांत पसरी बोलतोय, मी सिनेमा नाटकात काम करतो आणि मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. मला म्हणले नंबर कोणी दिला? म्हटलं ते आपले अनासपुरे सरांनी. बरं बरं, कुठल्या पिक्चरमध्ये काम केलं याच्यात? वळू, वळूमध्ये काम, त्यावेळी वळूचं वळूमध्ये काम केलं. हे 2-3 वेळा बघितलं. रोल कुठला केला? म्हटलं त्यात ते शंकर म्हणून. हा म्हणजे ते छपरावरनं दुर्बिणीतनं बघतो तो का? हा म्हणलं तो 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 मीच. म्हणलं ठीक आहे येईल फोन म्हणे माझ्या प्रोडक्शनचा तुला. झालं 4 दिवसांनी लगेच फोन आला आणि काम मिळालं. बरं, एक काम मिळाल्यानंतर त्यांच्याच दुसऱ्याही पिक्चरमध्ये त्यांनी घेतलं, तिसऱ्याही पिक्चरमध्ये. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की कलाकार असा पाहिजे का तर तुमचं काम बोलतं. आज मला सांगा, त्यांनी एक पिक्चरमध्ये मला घेतलं असतं, नंतर बोलवलंही नसतं, पण त्यांना आवडतं ते काम. मग त्यांनी मला त्यांच्या 2-3 पिक्चरमध्ये काम दिलं, ते जे करत होते ते. पण हा आनंद फार वेगळा आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांना म्हणा, कुठलाही कलाकारचा असेल की त्याला रिपीट ज्यावेळी तिकडनं बोलवणं होतं एखाद्या प्रोडक्शन किंवा एखाद्या डिरेक्टर, तो आनंद मात्र खूप आहे. आता मकरंद अनासपुरेंचं म्हणजे आपण पण एकत्र काम केलं. हो. मकरंद दादाचं काम कसं आहे की बाबा माणसं ओळखतात ते, हो अगदी. कलाकार तंत्रज्ञ कोण आपल्या कामाचं आहे. तर त्यांनी मला सलग 3 सिनेमे दिले होते. गरजेचं आहे. हो तुम्हाला सांगतो, मला एकदा मी सहज त्यांना फोन केला अनासपुरे. म्हटलं सर काय 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 करतोस काय? म्हटलं काय नाही, म्हटलं काय सध्या काम परत शोधतोय. म्हटलं का ये इथं फलटणला मी आहे, जरा ये गप्पा मारू एक. तर मी सहज भेटायला गेलो त्यांना. बरं का, मी सहज भेटायला गेलो त्यांना. काही माझ्याकडे नाही, मी सहज गेलो. का तर आता अनासपुरेंनी बोलवणं, म्हणलं जायला पाहिजे. गेलो भेटायला, बसलो वगैरे तिथे, गप्पा वगैरे झाल्या. म्हणे मग आता एक काम कर, एक रोल करून जा म्हणे इथं. आता त्यांना कोण नाही म्हणणार. बरोबर. बरं म्हणलं ठीक आहे. आपले राजू पारसेकर डिरेक्टर होते त्या पिक्चरचे. बरं ते केलं, तर त्यामध्ये मी मेन विलन, एकच सीन होता आणि अनासपुरे आणि मी कॉमेडी सीन पण, म्हणजे तो लागतो पिक्चर बऱ्याच वेळेला राजू पारसेकर. पण एक आहे की काम मिळालं, सिनेमा पण हिट, कॅरेक्टर पण हिट त्यातलं. म्हणजे नंतर मला लोक म्हणायला लागले, हो ते झिंगूर तुम्हीच ना त्याकडे. मीच.